तर एक महत्त्वाची बातमी, रवींद्र वायकर यांनी आज शिंदे गटामध्ये प्रवेश करत उद्धव ठाकरेंना धक्का दिला। तर दुसरीकडे गद्दारांनो जा मिंधेंच्या दाढीखाली बसा असं म्हणत उद्धव ठाकरे हे कडाडले। पक्ष सोडून जाणाऱ्यांवर ठाकरेंनी निशाणा साधला आणि त्याच वेळी भाजपवर टीका करताना उद्धव ठाकरेंनी भाजपला शिवराळ भाषेत भाजपवर टीकाही केली। गोरेगावमध्ये शाखांना भेटीच्या वेळेस उद्धव ठाकरेंनी हे वक्तव्य केले आहे। आज उद्धव ठाकरे यांनी शाखांच्या भेटीच्या कार्यक्रमामध्ये गद्दारांनो जा मिंधेंच्या दाढीखाली बसा अशा शब्दात त्यांच्यावर टीका केलेली आहे। रवींद्र वायकरांनी आजच शिंदे गटामध्ये प्रवेशही केला आहे। प्रत्येकाने ठरवायचंय की मी खंडोजी खोपडेची औलाद आहे का बाजीप्रभू देशपांडे, तानाजी, मुरारबाजी यांचा मी वंशज आहे, हे आपण स्वतःनी ठरवायचंय। अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। खोपड्याची औलाद असेल, सूर्याजी पिसाळ्याची औलाद असेल, जा तुम्हाला तिकडे मिंदे बसलाय, जा त्याच्या दाढीखाली जाऊ शकता, कारण तो सुद्धा तीच आहे औलाद। गद्दार म्हटलं तर गद्दारच। शिवसेना म्हणजे नेमकं आहे तरी काय? जो काही आता भाडगाव जनता पक्ष आहे, मी बीजेपीला भाडगाव जनता पक्षच म्हणतोय, कारण यांच्यामध्ये कोणी नेता उरलेला नाही, विचार नाही, कोणी आदर्श नाही, म्हणून अशोक चव्हाणाने घेतलं।